विमलताई कल्पनाला घेऊन पूर्णाजीच्या रूममध्ये येते आणि बाहेर दरवाजात सायलीही उभी असते. इकडे कल्पनाला खूपच त्रास होत असतो, कारण तिचा पाय सुजलेला असतो पडल्यामुळे. विमलताईला सांगते कल्पना की अश्विनला फोन कर म्हणून, त्याला विचार. इथे विमलताई पण मूर्ख. ती म्हणते माझा फोन कुठे ठेवला आहे मला आठवतच नाही आहे म्हणून. तेवढ्यात इकडे सायली त्यांना इशारा करते मी फोन करते म्हणून अश्विन भाऊजींना. ती दरवाजातच येते आणि अश्विनला फोन लावते. अश्विन सायली वहिनी हे फोनवर बघून कट करतो. परत सायली अश्विनला फोन लावते. इथे अश्विन तिच्यावर ओरडतो, म्हणतो तुझा फोन कट करतोय, तुला कळत नाही आहे का? तेव्हा ती म्हणते आई इथे स्टुलावरनं पडले आहेत, त्यांना खूप लागलं आहे, त्यांच्या पायाला सूज आली आहे म्हणून मी तुम्हाला फोन केला आहे. तो म्हणतो काय? मग एक काम कर, बर्फ लाव, बर्फानी शेक आणि हळदीचा गरम लेप लाव. ती म्हणते ठीक आहे. अश्विन तिला सांगतो परत आईची काही अपडेट द्यायची असेल तर घरच्या व्यक्तीला फोन करायला सांग, तू नको. ती म्हणते ठीक आहे म्हणून. इकडे ती अश्विनी जे सांगितले असतं ते कल्पनाला येऊन सांगते आणि इथे कल्पना विमलला सांगते जे काही सांगितले ते तू कर, मला बाहेरची लोकं नको आहेत म्हणून. चैतन्य आणि अर्जुन खूपच टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यातच चैतन्याला कदम पोलीस इन्स्पेक्टरचा मेसेज येतो की अथर्व विचारेचं फोन लोकेशन तर मिळालं नाही आहे, पण त्याचे मेसेजेस मिळालेत. आणि इथे अर्जुन म्हणतो वाच. चैतन्य अथर्वचा शेवटचा जो केलेला मेसेज असतो निकिताला, त्याच्या गर्लफ्रेंडला, तो वाचतो आणि तो असा असतो की मी या लोकांपासून दूर जातो आहे, मला या केसमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहे, त्यामुळे मी मामाकडे रत्नागिरीला जातो आणि तिकडे लपून राहतो. इथे अर्जुन चैतन्याला म्हणतो मला उद्या त्याला कसंही करून कोर्टात हजर करायचं आहे, त्यामुळे आत्ताच्या आता आपल्याला त्याला शोधावं लागेल. चैतन्य म्हणतो पण आपण कुठे शोधणार, रत्नागिरी एवढं मोठं आहे, आपल्याला पोलिसांची मदत घ्यावी लागेल. तेव्हा अर्जुन म्हणतो नाही, इन्स्पेक्टर कदम एकटे आपल्याला मदत नाही करू शकणार, त्यांना दुसऱ्या पोलिसांना पण ह्याच्यात इन्व्हॉल्व करावं लागेल आणि जर का तसं झालं तर मैपतला कळेल आणि तो काय करेल हे माहिती आहे ना तुला. तर इथे अर्जुन म्हणतो पण आपल्याला एक गोष्ट माहीत नाही आहे, तो कसा गेला आहे, ट्रेननी, बसनी की बाय कार. ते दोघंजणं विचार करतच असतात. तेवढ्यातच इन्स्पेक्टर कदमचा परत मेसेज चैतन्याला येतो आणि तो म्हणतो की त्याचं शेवटचं लोकेशन मिळालं आहे आणि ते हायवेचं आहे. इथे अर्जुन म्हणतो म्हणजे बाय रोड गेला आहे, चल आपल्याला सगळीकडे शोधावं लागेल, कारण तो मला उद्याच्या उद्या कोर्टात हजर व्हायला हवाच आहे. आणि ते दोघंजणं बाहेर शोधायला जातात. इकडे विमल आणि सायली किचनमध्ये येतात. इथे विमल लेप करायला सुरुवात करते. तेव्हा सायली म्हणते मी करू का विमलताई? ती म्हणते करा ना वहिनी आणि तुम्हीच लावा, म्हणजे त्यांना कसं बरं वाटेल. इथे विमल पण काय म्हणते, ती विमल आणि सायली कशाला त्या लोकांना त्रास देतात हेच कळत नाही, मुद्दामून असं वागून. एक तर आधीच ती पडलेली आहे, दुःखात आहे, त्रासात आहे आणि वरतून हे आणखीन त्रास देतात. सायली हळदीचा लेप करते. मधुभाऊंना नोटीस मिळते की सोमवारी कोर्टात त्यांना हजर व्हायचं आहे, त्यांची तारीख आहे. इथे ते एकदम वाचून डचकतात आणि कुसुमला हाक मारतात. कुसुम येते आणि म्हणते काय झालं, तुम्ही एवढे घाबरलेले का आहात? तेव्हा ते सांगतात कोर्टाची नोटीस आली आहे, सोमवारी केस आहे. ती म्हणते हो, मग तुम्ही टेन्शन का घेताय, आता आपल्याबरोबर अर्जुन आहे ना? ते म्हणतात हो आहे, पण तरी आता मला परत जेलमध्ये जायचं नाही आहे. इथे कुसुमताई म्हणते अर्जुन असं होऊ देईल का, तुम्ही काळजी नका करू. तेव्हा इथे मधुभाऊंना टेन्शन आलेलं असतं, म्हणून कुसुमताई म्हणते मग एक काम करा, अर्जुनला फोन लावा. तेव्हा ते म्हणतात नको, आपण त्याच्यावर अविश्वास दाखवणं योग्य नाही. कुसुमताई म्हणते सायली आणि अर्जुन आपल्याबरोबर आहे, तुम्ही काळजी नका करू. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात सायलीवर तर माझा आधीपासूनच विश्वास होता, पण इथे जावई बापूंवर मी आधी अविश्वास दाखवला होता आणि मला परत ते करायचं नाही आहे. इकडे कल्पना झोपलेली असते. तेव्हा सायली तो लेप घेऊन येते. सांगितलेलं असतं तरी ती स्वतः लेप घेऊन येते आणि इथे आईच्या पायाला म्हणजेच कल्पनाच्या पायाला लावत असते आणि आधीच्या पूर्वीच्या सगळ्या गोष्टी आठवते, जेव्हा कल्पना तिची बाजू घ्यायची, तिची साथ द्यायची. आणि हे आठवून सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि ती जे कल्पनाला पायाला लेप लावून देत असते त्या पायावरच नेमकं डोळ्यातलं पाणी पडतं आणि कल्पना जागी होते. आणि नंतर बघते तर इकडे सायली तिच्या पायाला लेप लावते. हे बघून कल्पना चिडते आणि म्हणते तुला कोणी सांगितलं इकडे येऊन लेप लावायला? आणि ती विमलला हाक मारते. विमल पण तिकडे येते. इथे कल्पना विमलवर पण चिडते, तुला सांगितलं होतं ना, तुला तुझी कामं जमत नाहीत का? तेव्हा इथे सायली म्हणते की मीच सांगितलं होतं, त्यांच्यावर चिडू नका, त्यांची काहीच चूक नाही आहे म्हणून. आणि ती तिथून निघून जाते आणि विमल नुसती बघत बसते. माहिती आहे तरी का असं वागतात दोघीजणी हेच कळत नाही आहे. प्रतिमा आपल्या रूममध्ये विचार करत बसलेली असते. तेवढ्यातच सुमन तिकडे इस्त्रीचे कपडे घेऊन येते आणि
प्रतिमा वहिनीला विचारते, मला तुमच्याशी बोलायचं आहे, बोलू का, काहीतरी विचारायचं आहे. प्रतिमा म्हणते, बोल ना, बस. तेव्हा इथे ती म्हणते, तुम्ही भर लग्नात आपल्या मुलीची साईड घेतली नाही, त्या सायलीची साईड घेतली, हे बरोबर होतं का? तेव्हा प्रतिमा सुमनला म्हणते, हो बरोबर आहे. तेव्हा ती तिला पटवून देण्यासाठी एक उदाहरण देते की जर का सुमनला म्हणते, तुझा नवरा नागराज हा जर का त्याच्या भावाच्या विरोधात त्याच्या प्रॉपर्टीसाठी आणि तुला धोका देत असेल तर तू काय करशील? आणि तेवढ्यातच या सगळ्या गोष्टी नागराज दरवाजात उभा राहून ऐकत असतो आणि तो एकदम डचकतो. तो म्हणतो, प्रतिमा वहिनीला सगळं काय आठवलं की काय? आणि तो एकदम आतमध्ये येतो आणि सुमनला म्हणतो, सुमन हे तू काय ऐकून घेतेस माझ्याबद्दल? ती म्हणते, अहो तुम्ही काय बोलताय? आणि त्या दोघीजणी चुपचाप ऐकत असतात. नागराजचं सगळं बोलणं झाल्यावर सुमन हसते आणि म्हणते, अहो त्या फक्त उदाहरण देत होत्या, काय करणार म्हणून, तुमच्यावर संशय नव्हत्या घेत. इकडे नागराज एकदम बघायला लागतो. तेव्हा प्रतिमा म्हणते, सुमन सांग ना तू काय करशील? तेव्हा सुमन म्हणते, अशा नवऱ्याला मी जेलमध्ये पाठवेन आणि त्याच्याबरोबर घटस्फोट घेईन. हे ऐकून नागराज एकदम डचकतो आणि सुमनला म्हणतो, चल चल, मला ते पासबुक मिळत नाही आहे, तू चल लवकर इथून आधी. आणि ती तिकडून निघून जाते. अर्जुन आणि चैतन्य अथर्व विचारेला शोधत असतात सगळीकडे, पण तो काही त्यांना सापडत नाही. ते सगळीकडे उतरून विचारत असतात, त्याचा फोटो दाखवतात सगळ्यांना, पण कोणीच त्याला पाहिलं असं सांगत नाही. त्यामुळे त्यांचा निराश होतो आणि ते तरीही त्याला शोधण्याचा प्रयत्न सोडत नाहीत, कारण उद्याच्या उद्या कोर्टात अर्जुनला अथर्व विचारे हा हवा असतो. इथे सायलीचा फोन येतो आणि अर्जुन तो उचलत नसतो, पण चैतन्य त्याला सांग की सायली वहिनीचा फोन आहे, उचल. तेव्हा अर्जुन उचलतो. सायली म्हणते की तुम्ही कुठे आहात? तो म्हणतो, मी मीटिंगमध्ये आहे. तेव्हा सायली म्हणते, पण तुम्ही तर बाहेर आहात. तेव्हा तो नाराज होऊनच थोडासा चिडून फ्रस्ट्रेट झालेला असतो, म्हणून सायलीशी तसं बोलतो आणि म्हणतो, मी बाहेर ऑनलाईन मीटिंग करतोय, तुला कितींदा सांगायचं? तेव्हा ती म्हणते, तुमचा फोन मेसेज आला नाही म्हणून काळजी करत होती. तो म्हणतो, माझी काळजी नको करूस, ठेव फोन. आणि तो फोन ठेवून देतो. इथे चैतन्य म्हणतो, तू असं का बोललास तिच्याशी? तेव्हा अर्जुन म्हणतो, त्या उगाचच काळजी करत बसतील म्हणून. इकडे अश्विन तन्वीला मेसेज करत असतो. तन्वी काही फोन उचलत नाही, त्यामुळे तिला मेसेज दिसतो आणि ती बघत असते आणि म्हणते, आता आला ना जाळ्यात? तो एकदम काळजीने तिला मेसेज करतो की तू ठीक आहेस ना, मला फोन का नाही केलास, मला तुझी खूप काळजी वाटते वगैरे वगैरे. आणि तन्वीला खूपच आनंद होत असतो. सायली आपल्या रूममध्ये फेऱ्या मारत असते, ती काळजीत असते अर्जुनच्या. तेवढ्यातच तिचा फोन वाजतो, तिला व्हिडिओ कॉल येतो आणि तो असतो प्रतिमाचा. ती प्रतिमाचा कॉल उचलते आणि म्हणते, प्रतिमा त्या तुम्ही? तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, हो, मला असं वाटलं होतं की तू काळजीत आहेस म्हणून फोन केला. तेव्हा इथे सायलीचा चेहरा बघून प्रतिमाला वाटतंच की ती काळजीत आहे, म्हणून ती म्हणते, काय झालं सांग? तर ती म्हणते, आधी मी आईशी सगळं बोलायची, पण आता. तेव्हा प्रतिमा म्हणते, माहिती आहे, आता ती बोलत नसेल ना तुझ्याशी, बोल काय झालं, तू अशी का काळजीत आहेस? तेव्हा इथे सायली म्हणते, मला ह्यांची काळजी वाटते. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते, तू काळजी कशाला करतेस? अर्जुन समजूतदार मुलगा आहे म्हणून. तेव्हा सायली प्रतिमा आत्याला म्हणते, त्यांचं प्रोफेशनल्स असं आहे की गुंडांची त्यांचा सामना होतो म्हणून काळजी वाटते. तेव्हा इथे प्रतिमा आत्या म्हणते, काळजी नको करूस, तो येईल आणि तो सुखरूप असेल, त्यांनी काहीच चुकीचं केलं नाही आहे, मग त्याच्या बाबतीत काही चुकीचं कसं होईल? आणि हे पाठून तन्वी ऐकते आणि म्हणते, या दोघींचं व्हिडिओ कॉल चालू असतो दिवसभर, आता काही ना काहीतरी करायलाच हवं आणि या दोघींना थांबवायला हवं, म्हणून तिचं सुरू होतं. इथे अश्विन विमलला कॉल करतो आणि म्हणतो, आईची तब्येत कशी आहे, ठीक आहे ना? आणि तूच काळजी घे, दुसऱ्यांना देऊ नकोस काळजी. आणि नंतर तो फोन ठेवतो आणि इथे तन्वीला फोन लावतो. त्याला तन्वीची फारच काळजी आहे. सायली परत आपल्या रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि ती यावेळेला चैतन्य भाऊजीला फोन लावते. इथे चैतन्यने अर्जुन अथर्व विचारायला शोधत असतात. चैतन्याचा फोन वाजतो तेव्हा तो अर्जुनकडे बघतो आणि म्हणतो, सायली वहिनीचा फोन आहे. आणि तो फोन उचलतो. इथे सायली म्हणते, तुम्ही दोघंजणं कुठे आहात? मला काळजी वाटते आहे. तेव्हा इथे चैतन्य म्हणतो, तू काळजी नको करूस, आम्ही ठीक आहोत, आम्ही एका मीटिंगमध्ये आहोत. तेवढ्यातच समोर एका जीपच्या इकडे एक माणूस दिसतो आणि अर्जुन त्या माणसाकडे बघतो आणि एकदम ओरडतो, अरे हा बघ अथर्व विचारे. आणि फोन चैतन्याचा चालूच असतो, त्यामुळे सायलीलाही हे ऐकायला जातं आणि ती विचारते, चैतन्य भाऊजी काय झालं, अथर्वचं काय नाव घेतलं ह्यानी? तो म्हणतो, काही नाही, तू 2 मिनटं थांब म्हणून. त्या जीपच्या दिशेने ते दोघंजणही येतात. त्यांना असं वाटतं तो माणूस जो उभा आहे तो अथर्व विचारेच आहे म्हणून अर्जुन आणि चैतन्य त्याच्याजवळ येतात आणि त्याला हाक मारतात. तो वळून बघतो तर हा काय अथर्व विचारे नसतो. अर्जुन त्याला सॉरी म्हणतो आणि तो माणूस तिथून निघून जातो. अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात की हा आता नाही आहे, आता कुठे असेल म्हणून. आणि हे सायलीचा फोन चालू असतो. तेव्हा चैतन्य सायलीला सगळ्या गोष्टी सांगतो की अथर्व कसा पळून गेला आणि आम्ही त्याला शोधतोय म्हणून. सायली पण मूर्ख, मी पण येते तिकडे म्हणून. तर तो म्हणतो, आम्ही
रत्नागिरीच्या दिशेने आहोत. तू इकडे येईपर्यंत आम्ही थांबू नाही शकत. आम्ही शोधतोय त्याला, तू काळजी नको करूस.